नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज खुसखुशीत असा पराठा बनवणार आहे। तर एकदम चवदार आणि टेस्टी असा पराठा आहे। यासाठी एक वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 2 चमचे मोठे बेसन पीठ घेतलेलं आहे। धने जिरे पावडर घेतलेला आहे। हळद टाकायचे चिमूटभर, लाल तिखट टाकायचे अर्धा चमचा टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचे, कोथिंबीर टाकायची एकदम बारीक कट करून। तर मी इथं एकदम बारीक असा कांदा कट करून घेतलेला आहे, ती पण टाकून घ्यायचा आहे। खिसून घेतला तरी चालतोय। तरी मी त्या आंब्याचा लोणच्याचा मसाला जी शिल्लक राहतो ते टाकलेला आहे आणि तेल किंवा तूप टाकायचे 1 चमचाभर। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे। आंब्याच्या लोणच्यामुळे एकदम छान असं चव लागते। आणि आता सर्व मिक्स झालेला आहे मसाला आणि तेल। तर आता हे पीठ घट्टसर असं मळून घ्यायचे। एकदम घट्ट पीठ मळायचे, कारण कांदा टाकल्यामुळं हे पिठाला पाणी सुटतं। तर मी याच्यात लसूण पेस्ट टाकलेली आहे थोडीशी। तर आता मी एक चपातीचा पिठाचा गोळा बाजूला घेतलेला आहे। थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचे आणि जास्त पीठ लावायचे, कारण कांद्यामुळे पीठ चिकटण्याची शक्यता असते पोळपाटाला। तर सुरुवातीला अशा पद्धतीने एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची। तर 1 ते 2 चमचे तूप टाकायचे याच्यावर। कॉर्नफ्लॉवर किंवा गव्हाचं पीठ लावायचे आणि अशा पद्धतीने घड्या करून घ्यायच्या ह्या चपातीच्या। आणि गोल आकारामध्ये असा उंडा तयार करून घ्यायचा आहे आणि कडाचा भाग मध्ये दुमटून घ्यायचा आहे आणि एकदम छान अशी चपाती लाटून घ्यायची। तर बघू शकता एकदम छान असा पराठ्याचा लेयर्स दिसत आहेत। तर थोडंसं तव्याला तेल लावून घ्यायचं आणि खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूंनी तेल लावून पराठा भाजून घ्यायचा आहे आणि याच्यासोबत शेंगदाणा चटणी सोबत किंवा टोमॅटो चटणी सोबत खायला एकदम चवदार असा पराठा लागतो। तर एकदम छान असा भाजलेला आहे, तर बघू शकता। तर मी इथं पराठे तयार झालेले आहेत, त्या शेंगदाणे चटणी सोबत खायला घेणार आहे। तयार झालेले आहेत खरपूस आणि खुसखुशीत असे पराठे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।